अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। राळेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती महोत्सव व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळा अनावरण सोहळा संपन्न। राळेगाव येथे दिनांक 16 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2024 तळ शिवतीर्थ राळेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती राळेगाव यांच्या वतीने छत्रपती महोत्सव व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण सोहळा संपन्न करण्यात आला। 16 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके, आमदार राळेगाव विधानसभा क्षेत्र तथा उद्घाटक छत्रपती राजे मोधोजी भोसले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13 वेळ वंशज किंग ऑफ नागपूर यांच्या हस्ते प्रमुख उपस्थिती चंद्रकांत ठाकरे, अध्यक्ष जिल्हा परिषद वाशिम, चिंतरंजन कोल्हे, अध्यक्ष भाजपा राळेगाव तालुका, मनीष पाटील, अध्यक्ष यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सदाशिव महाजन, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव, प्रशांत तायडे, माजी सभापती पंचायत समिती राळेगाव, रवींद्र शेराम, नगराध्यक्ष नगरपंचायत राळेगाव, जानराव गिरी, उपनगराध्यक्ष नगरपंचायत राळेगाव, ॲडव्होकेट प्रफुल्ल सिंह चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा तथा संचालक यवतमाळ अर्बन बँक यवतमाळ, नंदकुमार गांधी, अध्यक्ष वसंत जिनिंग प्रेसिंग राळेगाव सोसायटी सहकारी संस्था राळेगाव, मिलिंद इंगोले, सभापती खरेदी विक्री संघ राळेगाव, राजेंद्र तेलंगे, अध्यक्ष राळेगाव तालुका काँग्रेस कमिटी, डॉक्टर कुणाल भोयर, अध्यक्ष भाजपा राळेगाव शहर, प्रदीप ठुणे, अध्यक्ष राळेगाव शहर काँग्रेस कमिटी, विनोद काकडे, तालुका प्रमुख शिवसेना, शशिकांत धुमाळ, अध्यक्ष राळेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, गोवर्धन वाघमारे, तालुका अध्यक्ष रिपाई, मनोज भोयर, तालुका प्रमुख शिंदे गट, डॉक्टर संतोष कोकुलवार, शहर प्रमुख शिवसेना शिंदे गट, राकेश राऊळकर, शहर प्रमुख शिवसेना, सचिन हिरकुंडे, अध्यक्ष ग्राम विकास सोसायटी राळेगाव, किरण कुमरे, आदिवासी सेवक, दिलीप कनानके, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व सर्व विषय सभापती, नगरसेवक, नगरसेविका यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। या प्रसंगी सुप्रसिद्ध युवा वक्ते प्रथमेश इंदुलकर कोल्हापूर यांचे शिवव्याख्यानही करण्यात आले होते। दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजता डॉक्टर प्राचार्य प्रशांत गावंडे, प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था शिक्षण विभाग यवतमाळ, विषय मला आजचा शिवाजी व्हायचे आहे या विषयावर जाहीर व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती महोत्सवानिमित्त वेशभूषा, चित्रकला स्पर्धा, महिलांकरिता विविध स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे। ज्यांची निष्ठा आहे, प्रेम आहे, असे सर्वच राळेगावकर नागरिक, या तालुक्यातील सर्वच माता भगिनी ज्यांनी या अश्वारूढ पुतळ्यासाठी आपल्याला मदत केली, यथायोग्य सहयोग दिला, साथ दिला आणि हा पुतळा या ठिकाणी उभा राहिला। आयोजन समितीमध्ये सरांनी सांगितलं की कुठलाच अध्यक्ष नाही, सचिव नाही, उपाध्यक्ष नाही, सर्वच सदस्य असलेली ही आयोजन समिती, मला वाटत नाही सर की कुठेही असेल। आणि एका पैशाचा हिशोब हा दरवर्षी आयोजन समिती सगळ्यांपर्यंत पोहोचवते, म्हणून आयोजन समितीला कुठलाच मोह नाही, परंतु फक्त मनातून असं आजपर्यंत वाटलं की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी उभा राहावा। याच्यासाठी सर्वांनीच मेहनत घेतली, सर्वांनी सहकार्य केलं। कुठल्याही पक्षाचा, कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा या ठिकाणी अडचण आली नाही। कोणत्याच पक्षानं असं म्हटलं नाही की छत्रपती शिवाजी महाराज हे या पक्षाचे आहे। कुठल्याच एका जातीच्या लोकांनी कुठं विरोध केला नाही आणि म्हणून